तुम्हाला पण मोबाईलने फोटो काढायला आवडतं का? पण एडिट कसं करायचं माहित नाही? मग हा रील तुमच्यासाठी. तुम्हाला फक्त आहे ना स्नॅपसीड मध्ये तुमचा फोटो इम्पोर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर टूल्स ह्या ऑप्शनवर जायचंय आणि सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे ट्यून इमेज त्याच्यावर क्लिक करायचंय. ह्याच्यात तुम्ही तुमचं पहिलं ब्राईटनेस वाढवू शकता, कॉन्ट्रास्ट वाढवू शकता, फोटोचं सॅच्युरेशन हे वाढवू शकता. आता ह्या फोटोमध्ये मी लाईट कमी आहे त्यामुळे शॅडोज वाढवतोय थोड्याशा आणि थोडासा वॉर्म कलर देतोय कारण की हा सनसेटच्या वेळेस काढलेला फोटो त्यामुळे. आता ओके करूया आपण. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन जो मी वापरतो तो म्हणजे सिलेक्टिव्ह ऑप्शन मध्ये आता मी ह्याच्या चेहऱ्यावर सिलेक्ट केलंय आणि तुम्ही सिलेक्ट करू शकता फक्त 2 बोटांनी ना कमी करून तो सर्कल फक्त ग्रूमच्या चेहऱ्यावर घेतोय मी आणि तिथला ब्राईटनेस वाढवणार आहे मी फक्त. आता तिसरा ऑप्शन सगळ्यात माझा फेवरेट आहे तो म्हणजे लेन्स ब्लर मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, एक सर्क्युलर आणि एक ट्रान्झिशन. आता इथे सर्क्युलर आणि ट्रान्झिशन आहे, मी सर्क्युलर यूज करणार आहे आणि सर्कल मी सेंटरचं जे मधलं सर्कल आहे ते कपलवर ठेवणार आहे आणि ब्लर स्ट्रेंथ जरा वाढवतोय मी. ओके. आता फोटोमध्ये तुम्ही वर टेक्स्ट ऍड करू शकता कारण की थोडंसं ब्लरीनेस जास्त आहे तिथे. आणि आता लास्ट ऑप्शन आहे फ्रेम्स. हा ऑप्शन मी चॉईस करतो. ह्याच्यात खूप सारे फ्रेम्सचे ऑप्शन आहे, मी पहिलाच ऑप्शन घेतोय आणि फ्रेमिंग जरा जास्त ठेवतो, व्हाईट बॉर्डर. ओके. हे स्नॅपसीड मधले टूल तुम्हाला कसे वाटले मला कमेंट मध्ये नक्की सांगा.